झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। जमिनीने खाल्ली की आकाशात गेली उडून भूर। अरे पिर्या, कुठे गेली ही मुलगी? मदन भाऊ, अहो एवढ्या जंगलात कुठे शोधायची तिला? हाय का मदन भाऊ, मला मला तलप आली। हा ए पिर्या, काय चाललंय तुझं? सोडून दे। काय चाललंय तुझं? सोड दे। हे बघ पिर्या, आपल्याला ना वेदाला शोधायचंय, तेही रात्र होण्याच्या आत। हो हो हो, रात्री इथं थांबायचंच नाहीये। हे बघा, मी स्पष्ट सांगतो, मला जंगलाची भीती वाटते। वाटते ना? हो, चित्र विचित्र आवाज येतात तिथं। नुसता आवाज नाही, इथे पण आहेत। अरे साप! साप कुठे? कुठे साप? ए पिर्या, अरे नुसता आवाज काढला तर तुझी ही अवस्था। मगाशी मी तिथे बिबट्यांपासून सावध राहा असा बोर्ड पण बघितलाय। मदन भाऊ चला, इथं थांबायचं नाही। चला इथनं निघूया आपण। निघूया काय निघूया? आणि अजितदादांनी विचारलं वेदा कुठे, तर काय सांगणार त्यांना? अहो सांगू त्यांना काहीतरी। तसंही ती वेदा इथे जंगलात रात्रभर एकटी राहिल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी तिची बॉडी सुद्धा सापडणार नाही। मी सांगतो तुम्हाला, चला आपण इथनं निघूया ना मदन भाऊ। एकतर जंगल, त्यात रात्रीतल्या जंगलाची भीती, चित्र विचित्र आवाज येतोय। पावलांचा आवाज येतोय पिर्या। कोणतरी आपल्याकडे चालत येत आहे। मदन, मदन मेरे शेर। वेदा कुठे? अजित दादा, वेदा कुठे? म्हणजे मला समजलंच नाही, ती गाडीतून मागच्या मागून पळून गेली। तुम्ही काय करत होतात? दादा मी दादा, मी तर तुमच्याशी फोनवर बोलत होतो अजित दादा। साधी एक लहान मुलगी नाही सांभाळते तुम्हाला? हं? जे पोलिसांनी तिकडे तपास सुरू केला असेल, तो अथर्व वेडा झालाय, वेड्यासारखं शोधतोय तिला। त्यांना जर का कळलं ना की ती जंगलामध्ये आहे, तर तिला शोधत शोधत इथपर्यंत येतील ते। आणि आपल्या आधी जर का वेदा त्यांना सापडली ना, तर नाही, ती वेदा संपली पाहिजे। वेदा संपली पाहिजे। मग जो कोणी तिला शोधत या जंगलात येईल, त्याला वेदाची डेड बॉडी सापडली पाहिजे, जिवंत वेदा नाही। अजित, नराधमा, तुमच्या सगळ्यांच्या आधी मी माझ्या वेदाला शोधून काढणार। आता माझ्या तोंडाकडे काय बघत बसलायत? शोधा तिला।
अजित दादा वेदा! वेदाचे बाबा माझं ऐका ना, आपल्याला वेदाला शोधावं लागेल. अहो इथेच थांबून नाही चालणार. ऐका ना माझं. वेदाचे बाबा माझं ऐका. एक मिनिट ऐक, तू माझं ऐक. तुझ्यामुळे झाला तेवढा ताप पुरेसा आहे. अजून काही बोलायचं नाही, मला अजून काही प्रॉब्लेम्स नको आहे. आणि नुसता थांबलो नाही, मी विचार करतोय काहीतरी आणि काहीतरी ठरवलंय मी. झी 5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज